आमची कथा, आपली कथा, मनातील व्यथा, कथानी कथा. नमस्कार, मी अनुकमल. स्टार गिरिजावनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मनापासून हा शब्द का वापरते तर कथा आणि कथा या सिरियलला आपण सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि त्यामुळे नवीन विषय घेऊन यायचा मी विचार केला. आणि आता तो नवीन विषय आहे जुळलेली दोन मनं. हां, खरंच आहे, मनं ही जुळली तर सगळंच काम चांगलं होतं आणि चांगलं करण्यासाठी आपलं मन नक्कीच जुळवायला पाहिजे. कोणीतरी म्हटलं आहे, जो खाए वो पछताए, जो ना खाए वो भी पछताए. पण का? क्योंकि शादी का लड्डू खाने से पछतावा भी होता है और नहीं भी. जास्तीत जास्त विनोद कशावर होतात माहिती आहे का तुम्हाला? लग्नाच्या दाम्पत्यावरच होतात. या बायकोने असं केलं, या नवऱ्याने असं केलं आणि मग त्याच्यावर इतके विनोद होत असतात, इतके विनोद होत असतात की बस रे बस. त्याच्यासाठी इंडियन कपल खूप फेमस आहेत. हां, तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगते. लग्न हा विषय घेऊन प्रोफेसरने विचार केला की या विषयावर आपण लेक्चर द्यायचं. मुळात प्रोफेसर लेक्चर द्यायला तयार नव्हते, पण त्यांनी तो विचार केला की मी लग्न या विषयावर मस्तपैकी एक लेक्चर देईन. आणि त्यांनी सगळ्यांना बोलवलं, ज्यांच्या लग्नाला जवळजवळ एक 15-20 वर्ष झाले असतील. साधारण अशा ह्याच्यामध्ये लोकांना बोलवलं. सगळेजण आले हॉलमध्ये, पण प्रोफेसर काय लेक्चर द्यायला येईना. सगळ्यांना वाटलं की हा माणूस आता लेट करतो, त्यांनी आपल्याला टांग दिली. त्याच्यामुळे सगळेजण आपापसात गप्पा मारायला लागले. तुझी साडी किती छान आहे, तुझं हे किती. मग शेवटी त्याच्यावर विनोद व्हायला लागले. मग आपला नवरा आपल्या बायकोला किती कमी आहे आणि ती तिचं डोकं किती कमी आहे, शी इज हाऊ लूज, हे शो करण्यासाठी मग त्याच्यावर विनोद करायला लागला. त्याच्यावर ठहाका, मोठमोठे हसणं वगैरे खूप, म्हणजे असं एकमेकांवर कुरघोडी चालू झाली. आणि हे सगळं प्रोफेसर्स बघत होते. बघून झाल्यावर मग ते आले स्टेजवर आणि त्यांनी सांगितलं, वा, आज आमचा हॉल खूप छान हसण्याच्या खिदळण्याने आवाजाने खूप छान घुमलेला आहे आणि वातावरण खूप छान प्रसन्न आहे, कारण तुम्ही नवरा बायको म्हणजेच दाम्पत्य तुम्ही एकत्र येऊन छान गप्पा मारताय. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. लाडू जेव्हा लग्नामध्ये वाटले जातात तेव्हा म्हणतात की जो शादी का लड्डू खाता है वो पछताता भी है और एन्जॉय भी करता है. ह्याचा अर्थ आहे तुम्हाला माहिती आहे का? तर सगळेजण म्हणाले, काय असं काही नाही आहे, आपण काय लग्न करतो झालं, मग आयुष्यभर आपण त्याच्याबरोबर राहतो, आयुष्य काढतो, काय नाही, असं समाज एक बांधला जातो, बाकी काय नाही. प्रोफेसर म्हणाले, नाही, तसं नाही आहे, ही एकमेकांची साथ आहे. तर मला कोणीतरी एकाने स्टेजवर या आणि मी एक प्रश्न विचारणार आहे, त्याचं तुम्ही उत्तर द्या. त्यातली एक बाई होती, ती खूप मोठ्या हिरिरीने पुढे आली आणि तिला वाटत होतं मला सगळं काही येते, मी खूप खुश आहे, माझ्याकडे खूप आनंद आहे, माझ्याकडे खूप संपत्ती, सगळं काही आहे. तर त्या आनंदात ती वरती आली. ती म्हणाली, मला बोला, मला सांगा तुम्ही प्रश्न, मी उत्तर देईन. तर त्यांनी तिच्या हातात एक पेन दिला. तिने तो पेन घेतला आणि सांगितलं, या फळ्यावर तुझ्या आवडत्या मैत्रिणी, मित्र किंवा जवळचं जेवढी लोक आहेत त्यांची सगळ्यांची नावं लिहिली. त्या मॅडमनी सगळ्यांची नावं लिहिली. आम्ही वर्गामध्ये कोणाबरोबर होतो, हा ग्रुप आमचा चांगला होता, त्या ग्रुपचं नाव लिहिलं. आमच्या शेजारच्याने मला खूप मदत केली. अगदी म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेस त्यांनी मला खूप म्हणजे खाणं पिणं आणून दिलं, घरात सगळी सोय केली, ते पण खूप चांगले होते. त्यांची नावं लिहिलं. नाही, माझी बहीण पण होती चांगली आहे हो, मग तिने बहिणीची नावं. माझा भाऊ पण खूप चांगला आहे. आणि असा कर तिने सगळ्यांची नावं लिहिली, जवळजवळ 30-35 नावं लिहिली. आणि सासू सासरे, नवरा, मुलं आणि मुलांच्या मैत्रिणी सगळ्यांची नावं लिहिली. तर ते म्हणाले, अरे बापरे, एवढा मोठा तुमचा गोतावळा, मग मी आहेच तशी, असं तिने त्याच्यावर उत्तर दिलं. सगळ्यांनी खूप टाळ्या वाजवल्या की बाबा खरंच ह्यांचं वागणं खूप चांगलं आहे, म्हणून त्यांचा एवढा गोतावळा आहे, एवढा मित्रमैत्रिणी आहेत, एवढा मोठा परिवार आहे, त्यांना काही आता कशाचीच भीती नाही आहे, त्यांच्याकडे सगळं आहे, संपत्ती आहे, सगळ्या आणि आता एवढा मोठा परिवार आहे. तर सर म्हणाले, मॅडम खूप छान, आता एक काम करूया, या ग्रुपमध्ये तुम्हाला जे कमी प्रेम करतात त्यांचं नाव कट करा. आली का पंचायत? मग ती म्हणाली, ह्या ग्रुपमधले एवढे का मला भेटत नाही आजकाल, बोलत पण नाही आहेत,
हां मी ग्रुप कट करते. तिने 10-15 नावं कट केली. नंतर ते म्हणाले अजून त्याच्यापेक्षा अजून कोण कमी करतं आहे प्रेम, त्यांचं नाव कमी करा. अजून 3-4 लोकांची नावं कट केली. मग सर म्हणाले एवढंच नाही, पण थोडंफार अजून तुम्हाला वाटतं की एवढं मदत केली पण आता त्यांनी विसरून गेले, आम्ही त्यांना मदत केली ते पण विसरून गेले, त्यांची नावं कट करा. मग अजून मित्र-मैत्रिणींची नावं तिने कट केली. मग म्हणाले थोडंफार असं आहे की ते टोचून तुम्हाला कोणी बोलले असतील कधीतरी आणि मग त्याच्यावरून तुम्हाला पण हेवेदेवे वाढले असतील, असं कोण आहे का? तर तिला वाटलं की हां माझा भाऊ बहीण आहेत वहिनी आहेत, ते पण मला असं अधूनमधून टोचून वगैरे बोलतात, ते एवढे काय प्रेम करत नाही आहेत, मी त्यांचीच नावं कट करते. म्हणून तिने त्यांची नावं कट केली. असं करत 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 फळ्यावर फक्त सासू सासरे आई वडील नवरा आणि मुलं एवढीच राहिली. मग तिने सांगितलं मॅडम खूप छान, तुमचा हा खरा परिवार इथं राहिलेला आहे ना, मग त्याच्यामधून तुम्हाला असं जवळचं कोणी वाटत नाही आहे की बाबा त्यांच्यापासून मला खूप त्रास झालेला आहे किंवा काय, तर त्यांचं नाव कट करा बघू. ती म्हटली माझी सासू, ती पण मला छळतच असते सारखी, आत्तापर्यंत एवढी छळली. ठीक आहे आई आई म्हणतो आहे पण म्हणून तिने सासू सासऱ्यांचं नाव कट केलं. राहिलं कोण? आई वडील मुलं आणि नवरा. तर प्रोफेसर म्हणाले ठीक आहे मॅडम इथपर्यंत आलात, यामधून तुम्हाला कोण कमी वाटतं प्रेमामध्ये, तुमची साथ कोण देणार आहेत? तर ती विचार करते आई वडिलांनी तर आपल्यावर पाणी सोडलेलंच असतं, त्यांना बाजूला करूया, म्हणजे आपलं हे कुटुंब ठेवूया. पण तिने आई वडिलांची नावं कट केली. राहिलं कोण? नवरा आणि मुलं. आता आली पंचायत. प्रोफेसर म्हणाले यामध्ये तुम्हाला जास्त जवळचं कोण वाटतं? आता खरंच हा विषय विचार करण्यासारखाच होता, कारण समोर मुलं होती आणि नवरा. या दोघांमध्ये आपल्याला कोणाला तरी निवडायचंच आहे, कारण सगळ्यांनी आपल्याला आत्ताच सांगितलं मी खूप चांगली आहे, माझ्या चांगल्या वागण्यामुळे माझा एवढा मित्रपरिवार गोळा झालेला आहे. आणि आता राहिलं आहे कोण माझ्या निश्चयामध्ये दिसते तर दोघंच, मुलं आणि नवरा. मग ह्याच्यामधून कोणाला मी कट करू? मुलांचं भविष्य आहे, आजपर्यंत आईने मुलांचं भविष्य घडवलेलं असतं, मुलांना पुढे जाण्याचा मार्ग बोट धरून 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 तिने चालवलेलं असतं. मग त्यांची नावं कट केली. मग नवऱ्याचं काय? मग तिने काय केलं? तुम्हाला काय वाटतं तिने काय केलं असेल? आहे ना विचार करण्यासारखं? कारण हे विचार करण्यासारखाच हा प्रश्न आहे. तो तुम्हीसुद्धा विचार नाही करणार, तसा त्या बाईने विचार केला आणि मुलांची नावं कट केली. फक्त नवऱ्याचं नाव समोर ठेवलं. सगळ्यांना शॉक. पूर्ण हॉलमध्ये एकदम शांतता पसरली. जो हॉल हास्याने घुमत होता तो हॉल एकदम शांत झाला. अरे मुलांचं तर आयुष्य आहे, ते आयुष्य न बघता तिने त्या मुलांचं नाव खोडून नवऱ्याचं नाव ठेवलं. मग प्रोफेसर म्हणाले मॅडम आता फक्त नवऱ्याचं नाव राहिलं बघा. मला वाटलं तुम्ही मुलांचं नाव ठेवणार आणि नवऱ्याचं नाव कट करणार, पण तुम्ही तसं न करता मुलांचं नाव कट केलं आणि नवऱ्याचं नाव ठेवलं का? त्या बाईने छान उत्तर दिलं. तिने सांगितलं लग्नाच्या गाठी ह्या ऑलरेडी बांधलेल्या असतात. मग तो नवरा कुठून येतो बायको कुठून येते हे कुणालाच माहिती नसतं. लहानपणी कुणाला माहिती असतं नवरा कोण आहे आणि बायको कोण, पण ती गाठ बांधली गेलेली असते. ती अशीच मध्ये सोडण्यासाठी नाही, ती गाठ कायम तशीच ठेवायची असते. उद्या माझ्या मुलांचं लग्न झालं, मुलांना चांगली नोकरी मिळाली, ते कदाचित परदेशात गेले किंवा अन्य बाहेरच्या गावी गेले तर ते मला सोडून जाणार, मला घेऊन नाही जाणार. पण माझा नवरा, मी कुठेही गेले, मी कशीही राहिले तरी तो माझ्याकडेच राहणार आहे, कारण आमच्या गाठी बांधलेल्या आहेत. माझा नवरा फक्त माझ्याकडे राहणार आहे. असा जेव्हा विचार एखादी स्त्री करते तेव्हा तिचं मन जुळलेलं असतं आणि अशा या विचारामुळे घटस्फोट होत नाही. हा घटस्फोट. आज हा प्रश्न खूप गहन झालेला आहे. छोट्या छोट्या गोष्टींमुळे, छोट्या छोट्या वादांमुळे आज समाजात खूप प्रकारे अनेक वेळा
अनेक ठिकाणी घटस्फोट घेतले जातात आणि मुलांचं आयुष्य असंच वाऱ्यावर उडतं. आणि ते होऊ नये म्हणून आज माझी स्टोरी आहे जुळलेली दोन मनं. आणि त्याच्यासाठी मी माझ्या स्टुडिओमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील पाहुण्यांना बोलवलेलं आहे. त्यांचे अनुभव त्यांना मी इथे बोलण्यासाठी, त्यांच्या अनुभवातून तुम्हाला काहीतरी शिकण्यासाठी त्यांना बोलवलेलं आहे. त्यांचं तुम्ही हसत स्वागत कराल याची मला खात्री आहे. आणि हा माझा कार्यक्रम, हा माझा एपिसोड, हा माझा विषय तुम्ही आवडीने पुढे घेऊन जाल ह्याची पूर्ण मला कल्पना आहे. एवढ्यावरच थांबते आणि मी माझ्या पाहुण्यांना ह्याच्यापुढे बोलवते. तर असाच प्रतिसाद देत राहा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा, लाईक करा, शेअर करा आणि तसंच तुमची काळजी घ्या आणि मनापासून मन जुळवत राहा. नमस्कार. नाही तर इथे कल्पना आहेत, इथे वास्तवता नाही तर इथे शब्द हसेल, इथे अनुभवांची साक्ष. कथानी कथा ती माझी कथा, ती तुमची कथा, आपली कथा.